अहिल्यानगर खासदार निलेश लंके व मावळा ग्रुपच्या वतीने आज अहिल्यानगर शहरामध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरातील सर्व थोर पुरुषांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतलेली आहे। या मोहिमेची सुरुवात वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली, तर स्वच्छता मोहिमेचा शेवट हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ करण्यात आला। निलेश लंके ऑन लाठीचार्ज। अहिल्यानगर शहरामध्ये 2 दिवसापूर्वी झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, या सर्व गोष्टी मागे कारण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असून राजकीय व्यक्तींना समाजामध्ये तेढ निर्माण करून संघर्ष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजवायची आहे। आमचा हेतू सर्व पुतळ्यांची स्वच्छता करायची, पूजन करायचं, यामागे एकच कारण आहे, समानतेचा, समतेचा, एकात्मतेचा नारा या शहरामध्ये पोहोचवायचा आहे। ज्या शहरामध्ये जातीय दंगली झाल्या त्या शहरांच्या बाजारपेठ उद्ध्वस्त झाल्या आहेत। आपल्या शहरात देखील मागील वर्षीच्या टॅक्सपेक्षा या वर्षीचा टॅक्स हा कमी झाला आहे। आपली बाजारपेठ ओस पडत चालली आहे। हे शहर शांततामय राहिले तरच या शहराची भरभराट होणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली। शेवट या सर्व गोष्टी माग कारण जर तुम्ही शोधलं तर या मागे सगळ्यात महत्त्वाचे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि राजकीय मंडळींना समाजामध्ये तेढ निर्माण करून संघर्ष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची असेल, पण आमचा हेतू सर्वात महत्त्वाचा हा आहे की या पुतळ्याच्या प्रत्येक पुतळ्याचं त्या ठिकाणी साफसफाई करायची, पूजन करायचं। यामागे कारण एक की समानतेचा, समतेचा, एकात्मिकतेचा नारा या शहरामध्ये आम्हाला पोहोचवायचा असेल तर तुम्ही जातीय दंगलीचा जर विचार केला, ज्या ज्या शहरामध्ये जातीय दंगली निर्माण झाल्या त्या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली। आपल्या शहरामधला जर विचार केला, मागच्या वर्षीचा जो टॅक्स असतो, जो कर असतो व्यापाऱ्यांचा, तो या मागील वर्षापेक्षा कितीतरी पटीने कमी झालेला। याचा अर्थ ही मार्केट आपलं बाजारपेठ कुठेतरी एक उद्ध्वस्त पडत चाललेली आहे। जर आपल्याला खऱ्या अर्थाने जर हे शहर शांतता प्रिय राहिलं तर या शहराची भरभराट होणार आहे। त्यामुळे या माध्यमातून आम्ही शहरवासीयांना एक सांगू इच्छितो की शांततेच्या मार्गाने आपल्या शहराची ओळख आहे, तीच ओळख टिकून राहिली पाहिजे।